मला सुद्धा संधी मिळेल म्हणजे आम्ही तर कायम 12वे राहणार आहे त्याची आम्हाला जाणीव आहे। एक लक्षात घ्या की सूर्यकुमार यादवाला सुद्धा ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला कार्यकर्त्याच्या निष्ठेला आणि त्याच्या कामाच्या मोजमापाला या ठिकाणी पक्षांनी सर्वश्रेष्ठ स्थान देणं गरजेचं आहे। तरच दादांचं या महाराष्ट्रातलं स्वप्न आपण पूर्ण करतो की अविरत कष्ट घेत असताना अनेक महाराष्ट्रातले सामान्यातले सामान्य कार्यकर्ते जे उद्या नेते होऊ शकतात ही दृष्टी असणारे नेते म्हणजे आपले दादा। त्यांनी अनेक आमच्या सारख्या रस्त्यावरच्या खड्याला एखाद्या सोन्याच्या अंगठीत हिरा म्हणून जडवावं असे सुद्धा नेते अनेक जण दादांनी इथे घडवलेले आपल्याला व्यासपीठावर दिसतील। ते जे कार्य ते जे दृष्टी होती आज तीच दृष्टी या ठिकाणी आपल्याला आपल्या वहिनी साहेबांमध्ये पाहायला मिळते आहे। आणि वहिनी आपण मला पाहिलंय माझ्यासारखे अनेक जण आहेत व्यासपीठावरच्या सर्व सन्माननीय नेत्यांनी सांगितलं की सर्व ताकदीने दादांचं स्वप्न या महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ठासून पुरोगामी विचार रोवून ह्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा करण्यासाठी संपूर्ण ताकदीने आपण वहिनी साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहायचा। आज या ठिकाणी संकल्प करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरवर नेणं त्यासाठी अगोदर संकल्प त्यासाठी समर्पण आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना संघर्ष करावा लागणार आहे आणि ते येणाऱ्या दिवसात आपल्याला करायचं आहे। आपल्या सगळ्या सर्व उत्कृष्ट खेळाडू इथं व्यासपीठावर बघत असताना समोरचे खेळाडू जे इथं बसले जे खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते नेमकं बघतायत की आपण सुद्धा टीम मध्ये आहेत पण 12वेत आपला नंबर कधी लागतो। खरंय का नाही? खरंय का नाही? मला एवढीच जाणीव करून द्यायची होती याच्या पलकाडीकडे काही नाही। काल परवा इंडियाची टीम घोषित झाली सगळे म्हणाले आपका तो हो गया हमारा क्या है।